नमस्कार. आपण सगळे आता यू-पी-आय ही जी सिस्टम आहे, ज्याच्यामध्ये आपण एखादी वस्तू विकत घेतो, मग ती भाजी घेऊ किंवा किराणा मालाचं दुकान घेऊ, तर लगेच आपल्या मोबाईलवरून आपण पेमेंट करतो आणि ते यू-पी-आयच्या मार्फत किंवा फोनपेच्या मार्फत हे ट्रान्झॅक्शन जे आहे ते इंटरफेस आहे. आपण नॉर्मली त्याला अ, बँकेत न जाता आपलं डेबिट आणि क्रेडिट आपल्या खात्यामध्ये होतं. समोरच्या माणसाला पैसे मिळतात, ते त्याच्या खात्यात जमा होतात आणि आपल्या खात्यातून पैसे जातात. पण प्रत्यक्षात बँकेच्या दरवाज्यात न जाता आपण जी ट्रान्झॅक्शन्स करतो, बँकिंग ट्रान्झॅक्शन करतो, ते यू मार्फत होतं. नॅशनल पेमेंट सेटलमेंट हा जो भाग 2007 मध्ये ज्याचा कायदा झाला, त्या कायद्यामध्ये जे एक अमेंडमेंट आहे, त्या अमेंडमेंट प्रमाणे आत्ता 2016 ते 17 या कालखंडात म्हणजे डिमोनेटायझेशन नंतर आपण बघितलं की पेटीएम करो ही सगळी घोषणा आपण ऐकत होतो आणि पेटीएम बँक आता निघाली आणि बंद पण झाली. पण पेटीएम ही जी संस्था आहे 197 ही कंपनी लिस्टेड आहे आणि बरं का, काल त्याचे शेअर्स एकदम 1500 वरून 2200 वर गेले. पण मला सांगायचं ते हे, की सर्व ट्रान्झॅक्शन जे ची होतात, ती आता पार्लमेंटमध्ये जे बिल पेंडिंग आहे, चर्चा व्हायची आहे, त्याच्यामध्ये जो मर्चंट डिस्काउंट रेट आहे, याच्यामध्ये या कायद्यामध्ये अमेंडमेंट होऊन आणि आत्ता जो कायदा पार्लमेंटमध्ये पेंडिंग आहे, तो टॅक्सेशन लॉच्या नंबर म्हणजे 2026चा कायदा आहे. त्याच्यामध्ये काही प्रपोजल्स असे आहेत, की यू-पी-आय ट्रान्झॅक्शन्स जे होतात, ते जे तुम्ही आम्ही रोजच दिवसातून 10 वेळा करतो, त्याच्यावर काही एक टॅक्स लावावा का? चर्चा चालू आहे. लोकांमध्ये प्रचंड गोंधळ आहे. सगळे व्यापारी आणि सगळे ग्राहक तुटून पडलेले आहेत, की ह्याच्यामध्ये आम्हाला आता कर भरावा लागणार, तर आम्ही हे यू वापरायचे की नाही? मग सरकार खुलासा करते, की नाही आम्ही रुपये 2000 पर्यंत जी ट्रान्झॅक्शन्स आहेत, याच्यामध्ये कोणताही कर लावणार नाही. पण जे मोठे मर्चंट ट्रान्झॅक्शन जे आहेत, इथे मात्र आम्ही विचार करतो. अजून त्यांनी निर्णय केलेला नाही. मी हे तुम्हाला ह्यासाठी सांगतोय, की आंतरराष्ट्रीय पातळीवरती आता यू-पी-आयची पेमेंट सिस्टम जी आहे, ही अत्यंत फायदेशीर ठरलेली आहे. तुम्हाला मी सांगतो, की जुलैच्या महिन्यामध्ये साधारणपणे 30 लाख कोटीपर्यंतचा व्यवहार यू-पी-आय ट्रान्झॅक्शनमध्ये झालाय आणि तो 27,000 ट्रान्झॅक्शन झालेत, बरं का. यू जुलैच्या 2026च्या एका महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन होऊन 30 लाख कोटीचे बँकिंग ट्रान्झॅक्शन झालेले आहेत आणि त्या ठिकाणी जर पर ट्रान्झॅक्शन एक विशिष्ट टॅक्स आला, तर तो मर्चंट डिस्काउंट रेटमध्ये झालेल्या बदलाचा परिणाम असेल, असं सरकार सांगतं आणि सरकार म्हणतं, ही जी सिस्टम आम्ही डिव्हाईस केलेली आहे 2016 ते 17 या कालखंडापासून ते आत्ता म्हणजे 10 वर्ष, आता याची सस्टेनिंग करण्यासाठीची किंमत जी आहे, तो खर्च आम्हाला 20,000 कोटी आहे. तो भरून कसा काढायचा? म्हणून आम्ही छोटासा टॅक्स लावतो आणि तो टॅक्स ₹2,000 खाली नाही, पण ₹2,000चे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याच्यावरती हे आम्ही लावतो आणि त्यातून आता प्रचंड मोठी चर्चा भारतातल्या लाखो जे यू-पी-आयचे युजर्स आहेत, आपली खाती आपापल्या बँकेत असतात, परंतु खरेदीदार आणि विक्री दोघेही हे यू-पी-आय ट्रान्झॅक्शनमध्ये जेव्हा एकत्र येतात, तुमचा जो क्यूआर कोड असतो, त्यातून ही ट्रान्झॅक्शन्स होतात आणि मग प्रत्यक्ष बँक पिक्चरमध्ये न येता तुम्ही बँकेत जात नाहीत, बँक तुमच्याकडे येत नाही, पण तरीही तुमची बँकिंग ट्रान्झॅक्शन हे यशस्वी होतात. ही जी सिस्टम आहे लेनदेनची, ही अत्यंत उपयुक्त आहे. टेक्नॉलॉजीच्या या जगामध्ये असा हा व्यवहार आता जर त्याच्यावरती टॅक्स लागला, तर मग हे लाखो कोटीचे व्यवहार आणि हजारोने किंवा लाखोने ह्याच्यामध्ये सामील होणारे ग्राहक आणि खरेदीदार हे या यू-पी-आयचा स्वीकार करतील का सोडून देतील, असा प्रश्न निर्माण होईल आणि ही भीती लाखो नव्हे, कोट्यवधी या ग्राहकांच्या मनात आहे. आजच्यापुरतं एवढंच. पार्लमेंट एम-डी-आरच्या बाबतीत म्हणजे मर्चंट डिस्काउंट रेटच्या बाबतीत काय ठरवते बघूया. एकूण सर्व्हिस प्रोव्हायडरना किती कर भरावा लागेल आणि त्याच्या युजर्सना किती कर भरावा लागेल, हा तो कळीचा प्रश्न आहे आणि टॅक्सेशनच्या मार्फत सरकार आपली फिस्कल डिफिसिट कव्हर करू पाहते, असा त्याचा सरळ अर्थ आहे. सरकार
मोठ्या प्रमाणात आपल्या ट्रान्झॅक्शनमधून आपलं बॅलन्स शीट सजवण्याचा प्रयत्न करतेत. हा त्यातला गेम आहे. मोदी सरकार आर्थिक संकटात असताना त्यांना हे सुचतं आणि इथेच त्यांचा पराभव आहे. मी इथेच थांबतो.